नमस्कार मंडळी, मी शाहीर पुंडलिक ताडकर तुम्हाला एक जुनी आठवण दाखवत आहे आज. उखळ आणि मुसल. बघा, आपण हे बघत आहात उखळ आणि मुसल. तर पूर्वीच्या मराठी शाळेत सुद्धा अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ अम असं केलं की उ उ उखळीतला उ आणि उसातला उ तो दाखवतोय. ती हीच उखळी मंडळी. ह्याच उखळीला श्रीकृष्णाला छोटा असताना यशोदामाई बांधून ठेवायची, कारण तो लय चटपटी होता श्रीकृष्ण. तुम्ही बघितलं असेल सीन. तर मंडळी, जो आपण बोलतो तो हा मुसळ, आणि ह्या मुसळाचा आणि ह्या उखलाचा असा नाता आहे. प्रत्येकाच्या घरात, हा भारत शेतीप्रधान देश आहे, तर नाचणी, वरी, गहू, तांदूळ, ज्वारी असं काही जे कडधान्य आपलं आहेत पिकवणारे शेतकरी, पूर्वी गिरणींचा मिक्सरचा शोध नव्हता, त्यावेळेला ह्याच्यामध्ये त्याला कांडण कुटण करत. इतकंच नव्हे तर मसाल्याचे पदार्थ, जेव्हा चक्कींचा शोध नव्हता, पैसे नसायचे, आर्थिक व्यवहार कमी असायचे, त्यावेळेला सुद्धा मसाल्याचं कांडण कुटण ह्याच्यातच करत असत. म्हणजे मसाला बनवण्याची प्रक्रिया. आज तुम्ही जर चक्कीमध्ये गेलात तर कुटलेला मसाला जो म्हणतात ते तिथे पिस्टन असतात, लोखंडाचे असतात, आणि ते असे खालीवर होतात. तशीच ह्या उखळामध्ये पूर्वीच्या काली स्त्रिया सगळं धान्य ह्याच्यात असे चढायच्या आणि नंतर ते शिजवायच्या वगैरे. म्हणजे नाचणी असो, वरी, तांदूळ, गहू, ज्वारी, मका ह्याच्यात तो साफ व्हायचा. त्याची वरची टरफळ आहेत ती धान्याची जायची. त्याच्यामुळे स्त्रियांच्या हाताला, मनगटाला व्यायामसुद्धा व्हायचा. तोच हा उखळ आणि मुसल. आताच्या तरुण पिढीला माहीत नसेल. हे बघा, हा आहे मुसल, हा मुसळ म्हणतात. आणि मुसळधार पाऊस ज्याला म्हणतात, खरोखर मंडळी मुसळधार पाऊस म्हणजे ह्या मुसळाच्या आकाराचा पाऊस खरोखर पडेल का? परंतु तुम्ही बघता नेहमी बातमीमध्ये, पेपरमध्ये मुसळधार पाऊस पडला. तर मुसळधार पाऊस नाही, ते एक उपमा आहे, तो एक बोलण्याचा वाक्प्रचार आहे, मुसळधार पाऊस. तर हा मुसळ, हा प्लेन असतो, हा सिसव किंवा खैर किंवा सागाचा असतो, आणि त्याच्या खालच्या साईडला दाखवते बघा, एक लोखंडाची कडा असतं. ही बघा, ही लोखंडाची कडा, जेणेकरून ते पिसताना धान्य, त्याच्यातून धान्याची टरफलं निघतात त्याच्या स्ट्रोकनी, त्याच्या वजनाने. तर ही अशी उखळ आणि मुसळ जुनी ठेवण आपल्या भारतीय संस्कृतीची मी तुम्हाला दाखवले. मी असंच काही जर भेटलं सीन जुनं, हा मुसळ आणि हा उखळ हा दाखवलं आहे. तरुण पिढीला माहीत नाही ह्याचा उपयोग.